हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या कामातील कथित निकृष्ट दर्जामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। परभणी नांदेड महामार्गाला जोडणाऱ्या मुडी रोडवर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, नागरिक आणि वाहन चालकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागतोय। शहरातील विविध निवासी वसाहती, शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे। योग्य पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने थोड्याशा पावसात रस्ता जलमय होतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। वाहन चालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदाराने तातडीने दर्जेदार काम करून पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करावी। तसंच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। रायगड जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने खालापूर तहसील कार्यालयावर जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला। घोषणाबाजी करत मोर्चेकरांनी तहसीलदार आणि पोलिसांकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केलं। यावेळी दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचाही तीव्र निषेध करण्यात आला। भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातींना दिलेले घटनात्मक हक्क आणि आरक्षण व्यवस्था अबाधित ठेवावी, उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, तसंच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी समाज घटक आणि तज्ञांशी व्यापक चर्चा करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। उपवर्गीकरणामुळे समाजात मतभेद निर्माण होऊन अनुसूचित जातींच्या एकात्मतेवर परिणाम होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली। आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। उजनी धरणातील जलसाठा 97% पोहोचल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। धरणातील पाणी साठा समाधानकारक झाल्यानंतर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कृषी पंपांना दररोज 8 तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली शेतकऱ्यांची महत्त्वाची मागणी पूर्ण झाली। सिंचन व्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आगामी खरीप हंगामासाठी हा निर्णय लाभदायक ठरणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अल निनोचं संकट आपल्या सगळ्या महाराष्ट्रावर देशावर असताना आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की उजनीच्या धरण क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे। त्यासोबत सह्याद्रीचा जो पट्टा आहे, डोंगराचा पट्टा आहे, महाबळेश्वर पासून हा सगळा परिसर, या सगळ्याच भागामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे। आणि चांगला पावसाचा परिणाम म्हणून आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की उजनी आता 97% भरलेला आहे। त्यामुळे खूप मोठं संकट जे सोलापूर जिल्हा आणि उजनीच्या लाभ क्षेत्रावर येणार होतं ते संकट आता बऱ्यापैकी दूर झाले म्हणायला हरकत नाही। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आपण सातत्याने पाहिलं की पिण्याच्या पाण्याच्या पुढच्या वर्षीच्या ऑगस्टपर्यंतच्या तरतुदीच्या अनुषंगाने उपयुक्त जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यासंदर्भातला निर्णय झालेला होता। आणि त्यामुळं उरमोडीच्या आपलं उजनीच्या धरण परिसरातील आणि नदीच्या बाजूच्या परिसरातील सगळ्या कृषी पंपाची वीज आपण पूर्वी 3 तास केली, पुन्हा आपण नंतर 5 तास केली आणि आज पासून ती वीज पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जशी पूर्वी शेतकऱ्यांना वीज मिळत होती त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना वीज मिळेल, म्हणजे 8 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असा आदेश आज कलेक्टर महोदयांनी सकाळीच आमची चर्चा झाल्याप्रमाणे केलेला आहे। त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा विषय आहे की उजनी 97% भरलंय आणि आता शेतकऱ्यांची वीज पूर्ववत केली जाणार आहे। हा एक विषय आहे। त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शेंगडेवाडी चांदोली या मुख्य मार्गावरील बोगद्याखाली रस्त्याची दुरवस्था वाहनांधारकांसाठी डोकेदुखी ठरते। मोठमोठे खड्डे आणि त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। सततच्या पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्यात। चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागते। पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला हा संपर्क मार्ग खड्डे आणि पाण्याच्या साचलेल्या तळ्यांमुळे धोकादायक बनलाय। संबंधित विभागाकडून अद्याप प्रभावी दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं खड्डे बुजवून बोगद्याखाली कायमस्वरूपी पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली। वर्ष झालं हे पाण्याचं असंच चालू आहे। जाण्या येणाऱ्यांना मोठा त्रास आहे याचा आणि ऍक्सिडेंट होते, पडत्यात माणसं टू व्हीलर वरनं सारखी यातनं, तरी सुद्धा काही प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही। माझे नाव सतीश शामराव पाटील, राहणार आराळात असं आहे। गेली 6 वर्षे झालं या रस्त्याने मी प्रवास करत असतो। या शेडगेवाडी मधील या बोगद्यामधील ही जी रस्त्याची जी समस्या आहे, गेली 6 वर्षे झालं हे खड्डे बघतोय, हे पाणी बघतोय। यामधून येण्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला ही कसरत करावी लागते। तर प्रशासनानं यावरती तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याची रस्ता मार्गी लावावा असं आहे। कोणाला इथल्या संघटनेने तुमच्या किंवा कोणाला निवेदन दिले होते किंवा अधिकाऱ्यांना काय? आता यामध्ये कसं आहे माहितीये का सर, की स्थानिक जे आमदार आहेत, काय स्थानिक आमदारांनी किंवा शेडगेवाडीमधील ग्रामस्थांनी असं आहे, सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून याच्यावरती लवकरात लवकर उपाय व्हावा असं आहे। कारण या खड्ड्यामधून एकतर गाडी चालवता येत नाही, पाण्याचा एवढा प्रभाव आहे की याच्यामध्ये खड्डा जे वाहन चालवताना दिसत नाही, अपघाताचं प्रमाण होतं या। आणि ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार म्हणून एकतर प्रशासनाला धरावं असं आहे, हीच आमची। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरालगतच्या जगबुडी नदीत कोसळलेला मॅगीचा कंटेनर अखेर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येत देवणे पुलाजवळ अडकला। कंटेनरमधील मोठ्या प्रमाणातील मॅगीची पाकिटं नदीपात्रात विखुरल्यानं हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। मंगळवारी नदीच्या प्रवाहासोबत वाहत आलेला कंटेनर देवणे पुलाजवळ येऊन थांबल्यानंतर स्थानिक बचाव पथकांनी तो पुढे वाहून जाऊ नये म्हणून दोराच्या सहाय्यानं नदी किनारी सुरक्षित बांधून ठेवण्याचं काम सुरू केलं। यापूर्वी 22 जुलै रोजी मुंबई गोवा महामार्गावरील पुलावरून हा कंटेनर जगबुडी नदीत कोसळला होता। या घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकानं कंटेनरच्या केबिनमधून चालकाचा मृतदेह बाहेर काढला होता। सध्या कंटेनरमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात मॅगीचे बॉक्स असल्याचं दिसतंय। नदीपात्रात विखुरलेल्या पाकिटांचीही प्रशासनाकडून पाहणी केली जाते। प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवलंय। पुढील सुरक्षितता आणि विल्हेवाटीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली। खेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली। बँकेच्या एकूण 23 संचालक पदांपैकी 11 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत। उर्वरित 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी 16 टेबलांवर सुरू झाली। पुढील काही तासात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या निवडणुकीत खासदार अशोक चव्हाण, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, नागेश पाटील आष्टीकर आणि माधव पाटील जळगावकर यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय। निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। दरम्यान मतमोजणी केंद्रावर शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।